जय भीम. मी संपादक राजेंद्र कांबळे. अर्थसत्ता न्यूज या न्यूज लाईव्ह नेटवर्कमध्ये परत एकदा नव्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, बुद्ध म्हणजे ज्ञानाचा महासागर, बुद्ध म्हणजे बंधुत्वाचा महासागर, बुद्ध म्हणजे न्यायाचा महासागर, बुद्ध म्हणजे समतेचा महासागर, बुद्ध म्हणजे मानवतेचे शीतल चांदणे, बुद्ध म्हणजे ची सावली, बुद्ध म्हणजे मायेचे आभाळ. म्हणूनच मित्रांनो, आपण बुद्ध स्वीकारला पाहिजे. बुद्धाचे अत्तदीप भव हे धोरण जर आपण स्वीकारले तर निश्चितच आपली प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, विश्वाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, देशाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही, समाजाची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. आजच्या व्हिडिओमध्ये आपण औसा येथील तक्षशिला बौद्ध विहाराची माहिती घेणार आहोत. तत्पूर्वी आपण हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण निश्चितच माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण पाठवला पाहिजे. चला तर पाहूया औसा येथील तक्षशिला बौद्ध विहाराविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. मित्रांनो, औसा हे शहर लातूर जिल्ह्यात असून लातूर या शहरापासून औसा हे अगदी 20 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. मित्रांनो, आता आपण आलो आहोत या बौद्ध विहाराच्या पायथ्याशी. मित्रांनो, तक्षशिला हे बौद्ध विहार उंचीच्या टेकडीवर वसलेले असून येथून आजूबाजूचा परिसर खूप चांगल्या पद्धतीने येथून दिसतो. आता आपण या विहारामध्ये पोहोचलो असून या ट्रस्टचे अध्यक्ष जे आहेत अशोकजी बनसोडे, तसेच सचिव राजेंद्र बनसोडे. मित्रांनो, या ट्रस्टींना भेटल्याच्या नंतर आपण आता जाऊया या ट्रस्टचे ऑफिस आणि येथील भिक्खू निवास हे आपण समोर जे दिसते आहे ते भिक्खू निवास आहे. मित्रांनो, आता आपण हा जो पाहत आहोत तो कार्यक्रमासाठीचा एक भव्य असा हॉल आहे आणि एक अतिशय सुंदर पद्धतीनं हा बनवण्यात आला असून या ठिकाणी जवळपास किमान 1000 लोक बसतील अशी या ठिकाणी निश्चितच व्यवस्था दिसत आहे. आपणास या बौद्ध विहाराच्या ज्या भिंती दिसत आहेत त्यासुद्धा अतिशय सुंदर बनवण्यात आलेल्या दिसत आहेत. मित्रांनो, आपण चला या अशा सुंदर बुद्ध मूर्तीस नमन करूया, वंदन करूया. या ठिकाणी इतर सुविधासुद्धा लवकरच निर्माण केल्या जातील. मित्रांनो, हा आजूबाजूचा जो परिसर आहे तो निश्चितच रमणीय आहे. बुद्धाच्या सानिध्याने हा परिसर निश्चितच पवित्र झाला आहे. या परिसराला आणखीन आपण सुंदर बनवू शकतो. या विहाराला जर अधिकचे सहकार्य झाले तर हे विहार निश्चितच लातूर जिल्ह्यातील एक अतिशय चांगल्या पद्धतीचे विहार बनू शकेल. आणि आजूबाजूला जो परिसर दिसतो आहे या ठिकाणी सुद्धा अनेक वेगवेगळ्या पद्धतीची सुंदर सुंदर अशी झाडे लावण्यात आली तर हा परिसर निश्चितच एक अतिशय चांगल्या पद्धतीचा दिसेल, सुंदर दिसेल आणि त्याच्या शोभेमध्ये
अधिक भर पडेल असे मला वाटते. मित्रांनो, आपण पाहत आहात की आता सूर्य हा मावळतीकडे निश्चित झुकलेला आहे आणि येथील सर्व व्यवस्था पाहिल्याच्या नंतर निश्चितच एक मनाला समाधान लागून जाते. मनावर एक बुद्ध विचाराचं निश्चितच खूप मोठा प्रभाव पडतो आणि निश्चितच मित्रांनो, बुद्धविहार हे परिवर्तनाचे केंद्र बनले पाहिजेत हा विचार घेऊन आपण इथून पुढे गेले पाहिजे. मित्रांनो, निश्चितच आपणास बौद्धविहारे हे परिवर्तनाचे केंद्र म्हणून आपणास उपयोगात आणता येऊ शकतात. त्यासाठी आपण सर्वांनी निश्चितपणानं प्रयत्न करणं गरजेचे आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडल्यास आपण त्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जनतेपर्यंत आपण पाठवला पाहिजे. चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय भीम.